पवार यांच्या पक्षातील वाद आता शरद पवार यांच्या कोर्टात गेलाय का, हाच सवाल उपस्थित होतोय. कारण दादांच्या राष्ट्रवादीतील एका नेत्यानं थेट पवारांकडे एकाची तक्रार केली आहे. खासदार पार्थ पवार यांच्याबाबत तक्रार केल्याची माहिती मिळतेय. कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही समज द्यावी असं दादांच्या पक्षातील मोठ्या नेत्यानं शरद पवार यांच्याकडे मागणी केल्याचंही कळतंय. शरद पवार त्यामुळे मध्यस्थी करतात का, याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. अवघ्या काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर समोर आलेली ही बातमी अतिशय महत्त्वाची. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सध्या बोलत नाही असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी VSRच्या विमानातून प्रवास केल्यानं मी बोलत नाही असं रोहित पवार म्हणतायत. सुनेत्रा पवार राममोहन नायडूंसोबत बसल्यानं मी त्यांच्याशी बोलत नाही असंही रोहित पवार म्हणाले. पार जेव्हा VSR मधून प्रवास केला तिने आणि काल काही दिवसांपूर्वी जेव्हा राममोहन नायडूंबरोबर काकींचा फोटो मी बघितला, त्यानंतर मी कोणाशी चर्चा केली नाही आणि मला करायची सुद्धा इच्छा नाही. कारण आम्ही प्रामाणिकपणे तिथं लढतोय, आम्ही पोलीस स्टेशनला जातोय, आम्ही न्यायालयामध्ये जातोय, लोकांपर्यंत जातोय, CID पर्यंत जातोय, प्रामाणिकपणे लढतोय. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दुर्दैवाने आम्हाला प्रश्न असा पडतो, खरंच आम्ही लढलं पाहिजे का नाही लढलं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर मी काय अजून त्यांना बोललेलो नाही. मी तेव्हा बोलेल जेव्हा ही जी अजितदादांची केस आहे ती CBIला या येणाऱ्या 28 तारखेच्या आधी जर सुपूर्त केली जाईल या राज्य सरकारकडनं, मी स्वतः जाईल, सुनित्रा काकींचा सुद्धा सत्कार करेल, CM साहेबांचा सुद्धा करेल, शिंदे साहेबांचा सुद्धा करेल. आणि पार्थ माझा लहान भाऊ असला आणि त्या पक्षाचा आता पदाच्या बाबतीत तो मोठा नेता त्या पक्षामध्ये असला तरी पार्थचं जाऊन सुद्धा मी त्या ठिकाणी सत्कार करेल जर अजितदादांची केस हे CBIकडे येणाऱ्या 28 तारखेच्या आधी त्यांनी पाठवली तर.